नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण बघत आहोत माजी नगरसेवक राजेश मोरे हे पालघर जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवरती सध्या विद्यार्थ्यांसाठी यांनी सहल काढलेली आहे। आपण जर सकाळी बघितलं तर ठाण्यातील पाचपाकडी भागातून 6 बसेस ज्या आहेत त्या पालघरच्या दिशेने रवाना झाल्या। दरवर्षीप्रमाणे माजी नगरसेवक राजेश मोरे हा उपक्रम राबवत असतात। आपण बघितलं तर हजारच्या संख्येने ठाण्यातील विद्यार्थी, प्रभाग क्रमांक 12 मधील विद्यार्थी, तरुण वर्ग तसेच अनेक शिवप्रेमी जे आहेत या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी, शिवभक्त आणि गड किल्ले प्रेमी आपण या ठिकाणी सकाळपासूनच आपण सध्या पालघरमध्ये आहोत। सध्या आपण पालघर जिल्ह्यातील केळवे पाणकोट किल्ल्यावरती आहोत। आपण बघू शकतो सध्या या किल्ल्यावरती आहुती आहे आणि त्यामुळे आपण या किल्ल्यावरती चालत जात आहोत। जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल, कुठेतरी बघितलं तर हा किल्ला हा देखील पेशवेकालीन आहे आणि आपण हा दृश्य बघू शकतो। हा किल्ल्यावरती आलेले पाहायला मिळत आहे। सध्या हजारो विद्यार्थी असतील ठाण्यातील। छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर आपण जर बघितलं तर या किल्ल्यावरती चहू बाजूने आहुती आहे। आहुती असल्या कारणाने किल्ल्याच्या चारी बाजूला पाणी नाहीये। हाच तो किल्ला। काही थोड्याच वेळात आपण या किल्ल्यावर सुद्धा जाणार आहोत, इथे अवशेष पाहणार आहोत। महत्वपूर्ण अशा प्रकारची जी आहे ती गड किल्ले स्पर्धा आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा हा अशा प्रकारच्या किल्ल्यांवर जाऊन त्या किल्ल्यांची माहिती देऊन कुठेतरी आपला इतिहास जोपासण्याचा एक प्रयत्न राजेश मोरे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जो आहे तो सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे। शिवप्रेमी, गड किल्ले प्रेमी त्यांच्यासाठी खरं तर ही महत्वपूर्ण गोष्ट मानली जाते, पाहिली जाते की त्यांच्यासाठी असा उपक्रम जो आहे तो आपल्या ठाणेकर राजेश मोरे यांच्या माध्यमातून राबवला जाताना पाहायला मिळतोय। आज तो पाणकोट किल्ला आहे। आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये दिवाळी निमित्त गड किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि हे यंदाचं 14वे वर्ष आहे जे विविध गड किल्ल्यांवरती माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या मार्फत आपल्याला हा जो सगळा ट्रॅप आहे लवकरात लवकर करायला लागणार आहे। भरतीच्या आधी आपण तिथे जायचंय आणि पाणी चढायच्या आत म्हणजे आपल्याला तर ह्या सगळ्या लोकांना जे मागे आहेत सगळ्या शेवटी आहेत त्यांना सुद्धा फास्ट दाखवून किल्ला दाखवून आपल्याला बाहेर घ्यायचंय। त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी जास्त आहे, सगळ्यांना एक साथ कसं घेता येईल आणि किल्ला बघून बाहेर कसं घेता येईल याची आपण तयारी करू सगळ्या टीमनी। महाराजांचं जे नियोजन कौशल्य होतं त्या सगळ्या यातनं आपण सगळी टीम म्हणून काम करूया आणि सगळ्यांना शेवटच्या माणसांपर्यंत सुद्धा कसं जलद गतीने घेऊन घेता आणि पटकन बाहेर घेऊन जाता येईल ह्याचं नियोजन आपण सगळ्यांनी मिळून करू। चलो
हा देखील एक महत्वपूर्ण जो आहे किल्वे पाणकोट किल्ला समुद्र मोठी आहे, परंतु काळजीपूर्वक सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी आपण वारंवार सूचना देखील देत आहात. कसं आहे, ह्या सगळ्या आहे ते नियोजन महत्वाचं असतं आणि शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये नियोजनबद्ध काम कसं करावं हे शिकवलेलं आहे. ह्या विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव, हे सगळे विद्यार्थी सगळे मुलं शिवप्रेमानी महाराजांच्या प्रेमानी एकत्र येऊन काम करत आहेत. आपण बघितलं असेल आता उक्ती आहे, आपण या किल्ल्याच्या आतपर्यंत जाऊ शकतो. या किल्ल्या शेवटच्या माणसाला पर्यंत त्याला दाखवून, किल्ल्याचा भाग दाखवून त्यांना सुखरूपरित्या बाहेर आणायचं आहे. ही जबाबदारी आणि ही सगळी जबाबदारी टीम म्हणून सगळेजण करणार आहेत. सगळे आलेले तरुण कार्यकर्ते महाराजांच्या प्रेमाने हे सगळं काम विलय करतील असा विश्वास आहे. सर, कुठेतरी आपला इतिहास हा त्याच्या पिढीपर्यंत पोहोचावत ह्याच्यासाठी आपण गेली अनेक वर्ष जे आहेत अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहात. नवीन पिढी अतिशय कुतूहलाने हे संपूर्ण किल्ले पाहताय, नवीन गोष्टी शिकते. कसं बघताय याकडे तुम्ही? आता आला असाल, एक लक्षात घ्या की हा सगळा किल्ले दाखवायला मुद्दामून आणणं हे शक्य नसतं. आपण सुद्धा, आपण पत्रकार मंडळी आहात, आपण बघितलं असाल की किल्ले बघायला मुद्दामून येणं असं होत नाही. म्हणून आम्ही हा महाराजांचा इतिहास, आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी साहिल सुद्धा आलेले आहेत. या किल्ल्याचा माहिती इतिहास संपूर्ण ते सांगणार आहेत. तर आपलं नाव सांगा, काय सांगाल? आपण सुद्धा ह्या नवीन विद्यार्थ्यांना जे आहे किल्ल्यांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. नमस्कार, मी बाल शाहीर, माझं नाव सौजस मोरे. मी यावेळेस आपण केळवे पाणकोट हा किल्ला बघायला आलो आहोत. याच्या अगोदर आपण केळवे भुईकोट हा किल्ला बघितला. खूप इथे विद्यार्थ्यांनी खूप जण आले आहेत आणि किल्ला पाहून सुद्धा खूप काही शिकायला भेटते. महाराजांनी कसे कसे कुठे कुठे किल्ले बांधले होते, खूप काही माहिती वगैरे घ्यायला भेटते. या ठिकाणी पोवाडे करायला खूप आवडणार आहे. आज ह्या ठिकाणी सुद्धा माझी पोवाड्यांची सेवा होणार आहे आणि खूप मला आवडेल इथे पोवाडे सादर करायला. मला हा पोवाडे सादरीकरण करण्याचा मान दिला. ह्याच्या पुढे आम्ही शिरगाव किल्ल्यामध्ये सुद्धा जाणार आहोत. तिथे सुद्धा पोवाड्याचं सादरीकरण होणार आहे. सर, काय सांगाल, कशा प्रकारे आहे ह्या ठिकाणी हे गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी संपूर्ण टीम आलेली आहे, कसं बघता? या ठिकाणी हे सर्व आलेले शिवप्रेमी आणि आमचे राजेशदादा मोरे यांनी ही चांगली मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि त्या मोहिमेनुसार लहान मुलं, त्यांची फॅमिलीज किंवा त्यांच्या आई, त्यांना हे सगळं शिकायला मिळते की आपल्या लहान मुलांना आपण दाखवू शकत नाहीत. यांच्या माध्यमातून हे सर्व किल्ले पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी माझा मुलगा बाल शाहीर सौजस मोरे हा सुद्धा डॉक्टर देवानंद माळी यांच्याकडे पोवाडे शिकतोय आणि आम्ही सुद्धा असा विचार करतो की हे पोवाडे लहान मुलांना ऐकायला मिळतील आणि या किल्ल्यावर जाऊन आपण सादरीकरण करू, जेणेकरून आपल्याला पण या मनाचं समाधान आणि आम्हाला खूप आवडल्या ठिकाणी कार्यक्रम करायला. नक्कीच कुठेतरी नक्कीच आपण बघितलं तर इकडे हजारोच्या संख्येने विद्यार्थी असतील, ठाण्यातील तरुण वर्ग असेल, तसेच शिवप्रेमी असतील, या किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत. माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या मार्फत हे गड किल्ल्याचे पाहण्यासाठी विविध बसेस, सकाळी ठाण्यावरून पाचपाकडीवरून 6 बसेसचं आयोजन केलं होतं. आपण जर समोर बघत आहोत हा किल्ला पालघर जिल्ह्यातील केळवे पाणकोट किल्ला आहे. हा किल्ला पेशवेकालीन किल्ला आहे. सर, काय सांगाल आज केळवे पाणकोट या किल्ल्याचं विद्यार्थ्यांसाठी जे आयोजन केलेलं आहे? मुलांना इतिहासाची माहिती व्हावी, इतिहास त्यांना समजावा, यासाठी मुद्दामच या किल्ल्यावरती आम्ही घेऊन येतो. यावेळेस सगळे जलदुर्ग आहेत. जलदुर्गाची माहिती मुलांना, मुलं बरेच वेळा स्पर्धेमध्ये किल्ला बनवत असतात, मुरुड, जंजिरा किंवा सिंधुदुर्ग, ह्याच्या व्यतिरिक्त जलदुर्ग बनवत नाहीत. त्यांना इतरही जलदुर्ग आहेत, ह्या सगळ्या जलदुर्गाची माहिती व्हावी आणि इतिहास
महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास त्यांना समजायला पाहिजे, माहिती कळावा, ह्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक आम्ही आज यावेळेस सगळ्या पालघरच्या किल्ल्यांचं हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यात केळवे माहीमचा भुईकोट किल्ला मी मुलांसाठी दाखवण्यासाठी आणलेला आहे. सर, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अगदी कुतूहल आणि किल्ला पाहतात की वेगळा आनंद पाहायला मिळतो, कसं समाधान मिळतं? आमचा मूळ जो उद्देश आहे की तो उद्देश आहे मुलांना इतिहासापर्यंत नेणे, त्यांना इतिहासाची माहिती जमा करून देणे. त्या माहितीच्या आज बघितलं असेल की हे सगळी तरुण वर्ग मुलं कुठेतरी इतिहासाच्या जवळ जायचा प्रयत्न करतात, हे बघून मनाला खूप समाधान होतं. सर, काय सांगाल किल्ल्याच्या इतिहासाबद्दल, कसं बघता आणि एकूणच किती सालापूर्वीचा हा किल्ला आहे, काय इतिहास आहे? 16व्या शतकातला किल्ला आहे. जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास याची बांधणी झालेली आहे आणि इथे हा पोर्तुगीज बांधणीचा किल्ला आहे. पोर्तुगीजांचं इथे अंमल होतं आणि मनोर ते चिंचोटी हा जो भाग आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा पाणकोट बांधला होता. सो तुम्ही बघाल तर हा बोटी सदृश्य असा किल्ला आहे आणि मागच्या साईडला जो उंचवटा आहे तो टॉवर आहे, तो वॉच टॉवर आहे, तिथून तुम्हाला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट, इथे 1739ला जो वसईचा रणसंग्राम झाला त्यावेळी इथे 60 पोर्तुगीज अधिकारी होते आणि त्याच्यातला जो मुख्य अधिकारी होता त्याच्यावेळी चिमाजी अप्पांचे सैन्य इथे आलं होतं, त्यांच्यामध्ये त्या सरदाराचंही नाव आपल्याला अजून आढळलं नाहीये आणि इथल्याही अधिकाऱ्यांची नावं मिळत नाहीत. तर इथला जो मुख्य अधिकारी आहे तो ह्या किल्ल्यातून खाली उतरला आणि तिथे जाऊन त्यांची आहे ना हँड टू हँड कॉम्बॅट झालेली आहे, म्हणजे मुष्टियुद्ध ज्याला बॉक्सिंग बोलतात, त्यातला एक युद्धाचा प्रकार दोघांचा झालेला. त्या मराठ्यांमधला एक मुख्य अधिकारी आणि ह्या 60 माणसांमधला जो प्रमुख ह्या किल्ल्याचा अधिकारी होता त्याचा. आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की मराठा जो सेनापती होता त्यांनी एका बुक्कीमध्ये त्याची बत्तीसी पाडली होती. तर तसं इथे युद्ध झालेलं आहे त्या किनाऱ्याजवळ. नक्कीच ऐतिहासिक अशा प्रकारचा हा किल्ला पाहायला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी किल्लेप्रेमी ते संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. युवकांबरोबर लहान मुलांची टीम देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते. सांगायची सुरुवात करतो माहिती बोल. इथे आपले स्थानिक प्रतिनिधी या किल्ल्याच्या परिसरात असतात. यश पालेकर ज्याच्या ह्या किल्ला संवर्धन मोहीम आणि ह्याच्यामध्ये अनेक याच्यात सहभाग असतो. आपण जेव्हा बस घेऊन आतमध्ये येत होतो तेव्हा कुतूहलाने त्यांनी आम्हाला सांगितलं की बरं झालं आणि सगळ्या ह्याच्यामध्ये हिरिरीने म्हणजे शिवप्रेम आणि प्रेम कसं असतं ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे. नुसतं समजलं जेव्हा असं काहीतरी मुलं किल्ला बघायला येत आहेत तेव्हा हा माणूस स्वतः त्याची सगळे कामधंदे सगळे विसरून आम्हाला की सगळी मदत करायला आला आणि सगळ्या त्या आपल्याला बघितलं असेल त्या बस आणण्यापासून जेवढ्या अडचणी होत्या त्या बस लावण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी यशने आम्हाला मदत केली आणि या किल्ल्याची थोडी माहिती या पद्धतीने आपल्याला यश सांगणार आहे. 11 जानेवारी रोजी हा किल्ला शिवाजी अप्पांनी जिंकला होता युद्ध करून, जसं सरांनी सांगितल्याबद्दल. आणि 11 जानेवारीला वसईमधून आई वज्रेश्वरीची पालखी इथे येते किल्ले विजय दिनानिमित्त आणि तो इथे साजरा केला जातो. ग्रामीण लोक काही असतात, जसं आमची टीम आहे केळवे संवर्धन मोहीम, त्याच्यानंतर किल्ले वसई मोहीम, हे सगळे इथे येतात. आणि ती पालखी जवळजवळ ना बाकीच्या गावांमध्ये म्हणजे 11 तारखेच्या नंतर जो संडे येतो तेव्हा आम्ही आणतो, म्हणजे जेणेकरून ज्यांना सुट्टी असते ते येऊ शकतील. तर त्याच्या अगोदर आदल्या दिवशी ते दुसऱ्या गावात असते, जसं तुम्ही ऐकलं असेल सातपटीमध्येच एक 3 वर्ष अगोदर गेली होती. तर 3 वर्ष अगोदर ती सातपटीमध्ये गेली तेव्हा ती 283 वर्षानंतर सातपटीमध्ये आली होती. आणि तो जो मान आहे ना पालखीचा तो दरवर्षी केळव्या या गावाला मिळतो, कारण किल्ले विजय दिन म्हणून आम्ही तो साजरा करतो. आणि त्या देवीचं म्हणजे सगळीकडे फिरून ती असं म्हटलं जाते की ती 7 बहिणींना भेटून मग शीतला देवीला भेटून मग इथे विसर्जन केली जाते. तर त्याच्यामुळे ती इथे पालखी येते आणि किल्ले विजय दिन जो आहे तो आम्ही साजरा करतो इथे. जसं आता सांगितलं, मी इथे आलो तुम्हाला हेल्प करण्यासाठी. बाकीच्यांचं कसं असते की फक्त ट्रेकिंगला का जातात, तर स्टोरीज किंवा मग रील्स आणि स्टेटस टाकण्यासाठी. तर तसं नसते, कारण लोक काय स्वतःचे रॅपर्स घेऊन जाणार, ते खाणार आणि ते तिथेच टाकून देणार. पण जे आता इथे मुलं आल्यात मला वाटत नाही ते कोण तसं करत असेल, कारण ते किल्ल्याची जपणूक कशासाठी हवी आहे ती त्यांना माहिती आहे. जर आताच जर किल्ले उद्ध्वस्त झाले तर पुढची पिढी काय बघणार, आपण काय इतिहास सांगणार मराठ्यांचा,
काही वेळेस आपल्याला पण लाज वाटते की मराठी लोक कपल्स येऊन किल्ल्यावरती बसतो, जसं काय त्यांची रूम आहे. अक्षरशः असे खूप लोक आम्ही पकडले आहेत. आम्हाला कधी कधी लाज वाटते की ही लोक आमच्यासोबत मराठी आहेत. ते त्यांचे कपल्स येऊन बसतात. कधी कधी ते तुम्ही बघू शकता, ही वरची वॉल आहे, ती कधीही कोसळू शकते. त्याच्यावरती जाऊन बसणार आणि फोटो काढणार. जर चुकूनही ती वॉल कोसळली तर त्याचं काय करू शकते? यशची जी भावना आहे ही सगळा हा जो विषय आहे की आपल्या सगळ्यांना, म्हणजे आम्ही मगाशी सगळ्यांनी ठरवलं की इथे येताना जाताना आम्ही आमच्या सगळ्यांनी सगळे प्लॅस्टिकचे हे पण आम्ही आमच्या बरोबर खिशात ठेवून देतो. काही वस्तू असतील कुठे टाकायचं नाही असं सांगितलेलं आहे. कारण आत्ताच संस्काराबरोबर शिकवण ही असली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या गडाची देखरेख केली पाहिजे, काळजी केली पाहिजे, कचरा टाकला नाही पाहिजे. यासाठी आमची सगळी टीम आहे ना तयार, सगळी टीम तयार आहे. आणि त्याच पद्धतीने कुठेही स्वतः कचरा करत नाही आणि कचरा करून देणार नाही, त्याबद्दल ते हे करतात. आणि आता आपण बघितलं असेल, मगाशी सरांनी सांगितलं की या भरतीमध्ये हा किल्ल्याच्या वरपर्यंत तिथे हे निघालंय तिथपर्यंत पाणी असतं, तर पाणी यायची सुरुवात झाली. त्यामुळे आपण जरा लवकरात लवकर बघून हे सगळं, आता बघा किल्ल्याच्या आतमध्ये जाता येणार नाही सर, किल्ल्याच्या आतमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे बाहेरून बघून किल्ल्याला पटकन आपल्याला बाहेर जायचं, कारण सुरुवात झाली. रुंदी किती बुरुज तिथपर्यंत दिसतोय, किती मोठा हा किल्ला होता. आणि आता काही अवशेष भाग त्याचा ह्या ठिकाणी आता बऱ्यापैकी याचे भाग आहेत अवशेष स्वरूपामध्ये. म्हणजे वरती त्याला आपण ज्याला बोलतो शेड स्वरूपामध्ये शेड असायची, जावळीची किंवा काट्यांची वगैरे. परंतु आता त्याच्या पायऱ्या नाहीये, तिथे पायऱ्यांचं बांधकाम नाही. भरतीची ज्यावेळी पाणी येतं त्या बोटीतून आपल्याला वर चढता येतं, नाहीतर मग एक दोर टाकून त्यांनी खाली वर जायचं. परंतु भरतीमध्येच ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश होता. आणि या किल्ल्यामध्ये ज्या काही तोफा होत्या ना, इथं तोफखाना नव्हता, तोफा होत्या, परंतु त्या ऍक्टिव्ह नव्हत्या, म्हणजे त्याचा काही जास्त वापर झालेला नाही युद्धात. पण ते जे मराठ्यांबरोबर जे एक युद्ध झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं दोन्ही मुष्टियुद्ध, ते तिथं किनाऱ्याजवळ झालं होतं. आणि त्या मराठा सरदारांनी एका बुक्कीमध्ये 32ची त्याची पाडली होती, त्याचा पत्रात उल्लेख आहे. तोफे आजही जिवंत आहेत? नाही, इथे तोफा नाहीत वरती, अवशेष. एक तोफ जी होती, पाण्याचं एक टाका आहे वरती, टाका स्वरूपात आहे. आणि हा टॉवर आहे, त्याला वरती 2 मजल्याचं बांधकाम आहे ते, बस एवढंच. बाकी काय अवशेष नाही. तुम्हाला एक खिडक्या दिसतात आणि ह्याला जंग्या आहेत बघा, त्या जंग्यांमधून बंदुकीचा मारा करण्यासाठी तुम्हाला त्या जंग्या दिलेल्या आहेत, त्या दिसतात त्याच्या खाचा. ओके. आणि ह्या ज्या खिडक्या आहेत त्या तोफांसाठी आहेत. आणि पाण्याचा मारा लागून हे तुम्हाला अवशेष दिसत असेल का? हा, एवढं खाच आहे ना, हे पूर्ण भरते ना. नक्कीच जर आपण बघितलं तर हा किल्ला हा देखील पेशवेकालीन किल्ला आहे. माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या माध्यमातून आज ठाण्यातून प्रभाग क्रमांक 12 मधील तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच अनेक शिवप्रेमींसाठी हा गडदुर्ग किल्ल्याचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यांचा समृद्ध इतिहास हा माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी केला जात आहे. तमाम तरुण विद्यार्थी तसेच अनेक शिवप्रेमी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जर बघितलं तर अनेक लहान मुलं हे स्वतःचे फोटोज वगैरे काढत आहेत. आपण बघितलं तर आता पूर्ण किल्ल्याच्या बाजूने ओहोटी आहे आणि आता भरतीची वेळ आहे ही चालू झालेली आहे.
पेशवेकालीन असा किल्ला. नक्कीच आपण बघितलं तर अनेक विद्यार्थी आहेत जे इथं सहभागी झालेले आहेत. केळवे पानकोट हा किल्ला आणि त्यातील हे नयनरम्य असं दृश्य. ठाणे जिल्ह्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.